1304 पैकी एकाही मतदारानं मतदान केलेलं नाही। रामदेववाडीतील हा प्रकार आहे। जळगावमधल्या या गावानं मतदानावर संपूर्णपणे बहिष्कार टाकलेला आहे। पाहू शकतो पोलीस तैनात आहेत, निवडणूक अधिकारी जे आहेत ते अधिकारी तैनात आहेत, सोबत आशा वर्कर्स ज्या आहेत त्या बसलेले आहेत, मात्र इलेले आहेत आपण पाहू शकतो। मात्र एकही मतदार जो आहे तो या मतदान केंद्राच्या आत आलेला आपल्याला दिसत नाहीये। आपण गावकऱ्यांकडून मतदारांकडून जाणून घेऊया। तब्बल 1304 इतकं मतदान या गावाचं आहे, मात्र एकही मत जे आहे ते सकाळपासून मतपेटीमध्ये बंद। आपल्याला अद्याप याच्यात स्पष्ट नाही, पण ते आरोपी जसे सुटले तर आपल्याला याच्यात वाटते की काही ना काही राजकीय दबाव असेलच। मग आता नेमकं आतापर्यंत कोणी कोणी येऊन मनधरणीचा प्रयत्न केलाय? कोणी अधिकारी आले होते, कोणी नेते मंडळी आले होते का तुम्हाला समजवण्यासाठी की मतदान? हो, पालकमंत्री साहेब आले होते, उन्मेश दादा पाटील आले होते, संजयजी सावंत आले होते, परत आपले गावित साहेब आले होते, PI साहेब आले होते, तहसीलदार साहेब आले होते, परत झोनल ऑफिसर, परत आपलं सर्कल ऑफिसर, तलाठी, सगळे ही जी टीम आहे ही टीम प्रत्येक म्हणजे दिवसातून 2-3 वेळा येते आणि 7 तारखेच्या नंतर 1-2 वेळा आली। पण त्यानुसार इतर गावातली काही मंडळी जी आहेत ती सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेत आणि त्यांनी सुद्धा मतदानावर बहिष्कार टाकला, अशा प्रकारची माहिती आपल्याला मिळते। अमोल, विक्रांत, आता 3:30 वाजलेले आहेत। पुढचे साधारण 2 ते 2.5 तास मतदानासाठी बाकी आहेत। काही प्रयत्न होताना दिसत आहेत का? काही हालचाली दिसत आहेत का? अधिकाऱ्यांमार्फत असतील, नेत्यांमार्फत असतील किंवा यंत्रणांमार्फत असतील, काही प्रयत्न आजच्या दिवशी आत्ता तिथे ग्राउंड झिरोवर काही प्रयत्न होताना दिसत आहेत का? अगदी काही वेळापूर्वी अधिकारी असतील किंवा नेते असतील ते सुद्धा या गावामध्ये येऊन गेलेले आपण पाहिलं, मात्र तरी सुद्धा गावकरी जे आहेत त्यांची मनधरणी झालेली नाही। त्यांचं आत्ताच्या घडीला नेमकं काय म्हणणं आहे, तर जे आरोपी आहेत आणि आहेत अशा प्रकारची माहिती देण्यात येते, त्या आरोपींना आम्हाला बघायचंय, मग ते व्हिडिओ कॉलच्या मार्फत का असे ना ते ना प्रशासनाला यश आलेलं आहे ना नेत्यांना यश आल्याचं दिसतं।